नंदुरबार बाजार समितीच्या वादामुळे शेतमाल खरेदी थांबली आहे। कालपासून शेतमाल घेऊन शेतकरी या ठिकाणी संतप्त झालेले आहेत। कोणतीही पूर्वसूचना न देता अवकाळी पावसामुळे बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे। हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांमधील वाद आता विकोपाला पोहोचलाय। वादाचा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही लिलाव सुरू झाले नाहीत। तातडीनं खरेदी विक्री सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून आता मागणी होत आहे। खरेदी विक्री सुरू न केल्यास शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। कालपासून मार्केटला आलेलं आहे, पण हे हमाली मापाडींचे यांचे काय आहे ते आम्हाला माहीत नाही। त्यांच्या वाद चालू आहे, त्यांचे वाद त्यांनी सोडवायला पाहिजे। शेतकरी एवढं कालपासून आलेले आहेत ट्रॅक्टर घेऊन, त्यांचं भाडं वगैरे 2-2 हजार रुपये भाडं अजून रिटर्न घरी घेऊन जाते। त्याच्यानंतर अजून दुसऱ्या दिवशी पण ते आणतात, तेव्हा 2,000 रुपये देतील। शेतकऱ्यांची समस्या कोणी सोडवायला तयार नाही। तर मार्केटांचा आवाजावं कारभार याचा भूदंड कोणाला बसत आहे? व्यापाऱ्यांना बसत आहे का शेतकऱ्यांना बसत आहे का कोणाला बसत आहे? कोणाला बसत नाही, याच्या सर्व शेतकरी मरत आहे। आम्ही आज सकाळपासून मार्केटमध्ये ट्रॅक्टर, वाहनं वगैरे घेऊन माल घेऊन बसलेलो आहे। ऐन टाईमवरती मार्केट कमिटीचे साहेब लोक फळ्यावरती लिहून दिला अवकाळी पाऊस असल्यामुळे मार्केट बंद। आता याला जबाबदार कोण? याच्यामध्ये मरणारा आम्ही शेतकरी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।